जय महाराष्ट्र. पशुपालक मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण 2025-26मध्ये जे पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन योजना आलेल्या आहेत त्याविषयी बनवलेला आहे आणि त्याची म्हणजे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणाकोणाला सवलत आहे किंवा त्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे त्याविषयी थोडक्यात माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत गरजूंपर्यंत शेअर करा. तर थोडक्यात व्हिडिओ आपण पूर्ण करणार आहेत. तर तुमच्या डोक्यात काय असेल की एखाद्या आपल्या शेळ्यांची योजना करायची आहे, गायांची योजनाचं प्रकरण करायचं आहे, तर त्यासाठी त्याचा फॉर्म कधीपासून भरायचा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर पहिली गोष्ट तर राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसाठी पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगारांचे साधन उपलब्ध करून देता त्यांना शाश्वत अर्थाचा पर्याय उपलब्ध करून देत पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. विविध योजना या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराची साधनं उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली 7 वर्ष ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. मग सन 2021-22 पासून राज्यस्तरीय पशुसंवर्धन विषयक विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली म्हणजे अलीकडे ज्या योजना आहेत त्या सगळ्या संगणक प्रणालीद्वारे राबवल्या जातात. मग त्यासाठी काय करायचं आहे, यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागणार नाही. यासाठी प्रतीक्षा यादीही तयार केलेली आहे. जर समजा तुमच्या या योजनेसाठी शेळीपालन या योजनेसाठी 100 लोकांनी अर्ज केला आणि त्याच्यातून 10च लोकांचा नंबर लागला तर उरलेले 90 लोकांचं प्रत्येक वर्षी हळूहळू नंबर लागत जाईल. असं नाही का दरवर्षी नवीन फॉर्म भरायचा आहे. हे सगळ्या शेतकऱ्यांनी समजून घ्या. तर 2025-26पर्यंत या सोयी ज्या होत्या त्या चालू आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळवण्याची शक्यता वाढली आहे. म्हणजे जे बाकी आहे प्रतीक्षा यादीमध्ये त्यांना आधी नंबर लागत चालणार आहे. म्हणजे सगळ्यांना लाभ हा मिळणार आहे. मी स्वतःने सुद्धा या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे, म्हणजे आधीचा अर्ज केलेला आहे. तर त्यासाठी यादीमध्ये त्यांचंही नाव येऊ शकतं जे आधी फॉर्म भरलेला आहे. तर नवीन जे आहे ज्यांनी कधीच फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी नवीन जो अर्ज आहे तो भरून घ्यायचा आहे आणि जुना अर्ज केलेले असतील त्यांनी त्यांचं नाव यादीत येऊन जाईल. ज्यांनी अर्ज केलेला नाही आहे त्यांनी नवीन अर्ज करायचा. तर चला बघू पुढं काय आहे. तर यामध्ये आपल्याला नेमका कोणकोणत्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. तर नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाय म्हशींचे वाटप, शेळी मेंढी गट वाटप, तर 1000 मांसाळ कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यास अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25+3 तलंग गट वाटप. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड करण्यास 2025-26 या वर्षात राबवली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करायचा आहे त्यांची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यानुसार राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आव्हान पशुसंवर्धन विभाग यांच्या सल्ल्याने केलेलं आहे. तर त्यासाठी ऑनलाईन भरण्याची संकेतस्थळ हे वेबसाईट जे आहे ती सुरू झालेली आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी hmahabms.com
आणि अँड्रॉईड मोबाईलसाठी सुद्धा त्यांचं ॲप आलेलं आहे. MahaBMS हे गुगल प्ले स्टोअरवरती तुम्हाला ॲप्लिकेशन मिळून जाईल. तिकडे जाऊन तुम्ही ॲप घेऊन योजनेसाठी अर्ज करू शकता. तर आता अर्जाची कालावधी जो आहे तो 2 मे 2025 ते 1 जून 2025 आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पशुपालकांना माझं एक सांगणं आहे की ज्यांनी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी पण ज्यांना शेळी मेंढ्यांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना कुणाला गायगुरांचा गट वाटपाचा लाभ घ्यायचा आहे, तर त्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत. कारण की त्यांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीद्वारे स्वीकारले जाणार आहे आणि त्यानुसारच त्यांना लाभ मिळणार आहे. तर पशुपालक मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि बघत राहा डिजिटल एज्युकेशन. जय महाराष्ट्र.